नमस्कार. 31 डिसेंबर हा आदल्या वर्षीला अच्छा बाय बाय करण्याचा दिवस आणि उद्या सकाळचा जो सूर्यनारायण नवीन वर्षाची सुरुवात घेऊन येणार आहे, स्वागत करण्याचा हा दिवस असतो. 31 तारखेला बरेच जण पुढच्या वर्षी आपण काय काय करणार आहोत रिझोल्यूशन लिस्ट बनवत असतो, किंवा एक टू डू लिस्ट आपण बनवत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं वर्षभराचा काय प्लॅन आहे आपण थोडक्यात त्याच्यामध्ये मांडतो. आपल्या नवीन वर्षाची टू डू लिस्ट ही आपल्या स्वतःसाठी तर आपण करत असतोच, पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये एक बदल होणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, आजूबाजूचं जे काही सराउंडिंग आहे, या सराउंडिंगसाठी सुद्धा आपल्या वेळामध्ये आपल्या रेझोल्यूशन लिस्टमध्ये एक विशिष्ट अशी जागा असावी. आपलं हे ढासळत चालणारं जे काही निसर्ग आहे, ह्या निसर्गासाठी एक छोटीशी रिझोल्यूशन लिस्ट आपण बनवावी असं मला वाटतं. अगदी साध्या सोप्या छोटे छोटे आपल्या आयुष्यातले बदल करून हे आपण करू शकतो आणि ती काय असावी हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नीट सविस्तर सांगणार आहे. जर का तुम्ही कुठे जाणार असाल, कुठे किल्ल्यांवरती किंवा आजूबाजूच्या ठिकाणी बागेमध्ये, गार्डन्समध्ये, तिथे नक्की जा. खूप एन्जॉय करा, खूप मजा करा. नवीन वर्षाचं स्वागत अगदी धामधुमीने नक्की करा. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आजूबाजूच्या निसर्गाला, आजूबाजूच्या वातावरणाला आणि आजूबाजूचे सगळे जे जीव आहेत, ह्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये, एवढी काळजी आपण नक्की घ्यायला पाहिजे. जिथे आपण जाऊ तिथे कचरा होणार नाही. तिथे कुठेही आपण जर का शेकोटी पेटवली किंवा कॅम्पफायर केला किंवा बार्बेक्यू केलं, तर तिथे आजूबाजूच्या जंगलाच्या परिसरामध्ये कुठे कुठे आग लागणार नाही, कुठे वरच्या झाडांना धग लागणार नाही. अशा पद्धतीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. नवीन वर्ष हे फक्त माणसासाठी असतं. हे बाकीचा सगळा जो निसर्ग आहे हा सिक्लिक मॅनरने चालत असतो. असं चक्र चालू असतं त्याचं निसर्गाचं. हे कुठेही असा एका ठिकाणी तो संपला आहे आणि नवीन ठिकाणी तो चालू झाला आहे असं असं कधीच नसतं. वृंदावन टीमकडून तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप एन्जॉय करा, खूप मजा करा, पण आपलं कार्बन फूटप्रिंट न वाढवता.